तर आज बैठकांचा दुसरा दिवस पार पडतोय. कुठल्या कुठल्या जिल्ह्यांच्या बैठका आज पार पडल्या? संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांच्या बैठका आज या संपन्न झालेल्या आहेत. कालच्या नंतर उर्वरित आजही मिटिंगचा बैठकांचा आमचा जो आढावा होता आणि एकंदरीत पार्लमेंटरी बोर्डचं काम पूर्ण संपलेलं आहे आणि यामध्ये स्थानिक पातळीवरून आलेल्या सर्व प्रस्तावांना आम्ही मंजुरात दिली आहे. ज्या ठिकाणी मित्रपक्षांसोबत आघाडीची शक्यता आहे किंवा तसा प्रस्ताव आहे त्यांच्यासाठी 2 दिवस शिवायचे त्यांना दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या 2-3 दिवसात सगळं चित्र स्पष्ट होईल. मात्र तिकीट वाटपाची सगळी प्रक्रिया ही प्रदेश पातळीवरून पूर्ण झालेली आहे. सोबतच आज काही पक्षप्रवेश झाले, विशेषतः भाजप सोडून काही जण आता काँग्रेसकडे येताना बघायला मिळत आहेत. बऱ्याच कालावधीनंतर हे चित्र बघायला मिळतं. मागच्या अनेक दिवसांपासून हे कमबॅक सुरू झालेलं आहे. बाबा जानी यांच्या प्रवेशापासून सुरू झालेली शृंखला ही थांबत नाही आणि काही दिवस अजून वाट बघा. महाआघाडी जी आहे यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर एक अजून मोठा स्फोट होणार आहे आणि या तिन्ही पक्षांचे जे कार्यकर्ते आणि नेते आहेत हे इतर पक्षात आणि काँग्रेसमध्ये आलेले आपल्याला दिसतील. यामध्ये शिंदेकडून म्हणजे ठाकरेंकडे येणाऱ्यांची संख्या म्हणजे तुम्ही म्हणता की महाविकास आघाडीची ताकद वाढेल आणि तर तसं काही तुम्हाला सुचवायचं का? कारण स्थानिक पातळीवरती शिंदेकडे गेलेले नगरसेवक किंवा आमदार जे आहेत ते चर्चेच्या वाटेवर अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदे सेना आणि भाजप या तिघांना त्या ठिकाणी पुरते आता कार्यकर्ते कंटाळलेले आहेत आणि ज्या भूमिकेतून ते त्यांच्याकडे गेले होते ती पूर्ण होत नसताना कुठेतरी फसवणुकीची भावना एकंदरीत या सर्व मंडळींमध्ये तयार झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आता सत्तेतल्या पक्षांना गळती लागलेली दिसेल आणि केवळ दलाल जे आहेत हेच त्या पक्षामध्ये सक्रिय असलेले आपल्याला आढळून येईल. सगळ्या जिल्ह्यांच्या आढाव्याच्या अनुषंगानं मनसेच्या संदर्भात आघाडी आणि युतीचा प्रस्ताव कोणत्याही जिल्ह्यातून आलेला नव्हता. जर तर राहिलंच नाही. मिटिंगची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि कोणत्याही जिल्ह्यातून असा प्रस्ताव आलेला नव्हताच. ज्या अर्थी सर्व चर्चा पूर्ण झालेली आहे, मुंबईबाबत सुद्धा चर्चेची दारं ही बंद करण्यात आलेली आहेत का की त्याबाबत आशेचा वेगळा अजूनही कायम असेल त्यासाठी वेगळी चर्चा केली जाईल? महानगरपालिकेच्या निवडणुका अजून घोषित झालेल्या नाही आणि जी निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियेच्या बद्दलच बोलणं हे योग्य ठरेल. ज्या प्रक्रिया अजून विलंबानी आहे त्याबद्दल घाईगर्दीने बोलण्याची आवश्यकता आहे. मुंबईसाठी आपण इच्छुक अर्जदार मागवतो आहोत, अनेक अर्ज जमाई झालेले आहेत, त्याच्यामुळे एकीकडे स्वबळाची ही तयारी सुरू आहे असं म्हणाल? ही प्रत्येक राजकीय पक्षाचा तो अधिकार आहे आणि त्यामध्ये अर्ज बोलवणे, मुलाखती घेणे आणि जिल्हा पार्लमेंटरी बोर्डाच्या सभा हा काँग्रेसची असणारी व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेचा एक भाग म्हणून या गोष्टी तिथे संपन्न होत आहेत. काही नेत्यांकडून असंही स्टेटमेंट केलं जात आहे, अशाही बातम्या येतात की अजित पवार हे सत्तेतून बाहेर पडण्याच्या तयारीत होते, सत्ता सोडण्याच्या तयारीत होते. पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळा प्रकरणानंतर विशेषतः त्यांनी अशी भूमिका घेतली. सत्तेसाठीच अजित पवार जे आहेत सत्तेसाठी आणि कारवाई होऊ नये म्हणूनच या 2 कारणाकरताच ते सत्तेत सहभागी झालेले आहे. त्यामुळे सत्ता सोडून त्यांना करमणार नाही, सत्तेशिवाय त्यांना राहता येणार नाही. त्यामुळे मला वाटत नाही एवढी ते हिम्मत करतील. नहीं, ये तो धांधली का मामला है और ये क्लस्टर क्लियर पूरा अफरा तफरी का और एक गैर व्यवस्था का एक नमूना है. इसलिए इसका चुनाव के साथ नहीं, ये सीधा भ्रष्टाचार का मामला है. इन्वेस्टिगेशन पे नहीं, ये सरकार पर ही एक बहुत बड़ा सवालिया निशान लगा है. इसलिए उनका हर कार्य जो है वो बदकिस्मती से कहीं ना कहीं इसी संशय से उसको देखा जाता है. 24 घंटे का इंतजार करना ये उसमें सबसे उचित है. थैंक यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.